मे महिन्यामध्ये शेतकरी बांधवांची हळद लागवडीसाठी जोरात तयारी सुरू होऊन जाते. परंतु हळद लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे कंदमाशीमुळे आणि बुरशीजन्य रोगांपासून आपल्या हळद पिकाचे होणारे नुकसान हे टळू शकते. यासाठी निवड केलेले मातृकंद किंवा गड्डे बेणे यासाठी आपल्याला रासायनिक प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. ही रासायनिक प्रक्रिया करत असताना लागवडीच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला करायची आहे. प्रक्रिया करत असताना क्विनॉल-फॉस 25% प्रवाही 20 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 ते 25 मिली अधिक कार्बेंडेझिम 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळावे. या द्रावणात बेणे 15 ते 20 मिनिटं बुडवून ठेवावं. बीज प्रक्रिया करत असताना बेणे किमान 15 ते 20 मिनिटं द्रावणात चांगले बुडून राहतील याची दक्षता घेणं खूप महत्त्वाचं आहे. 10 लिटरचे द्रावण 100 ते 120 किलो बेण्यासाठी वापरावं. किंवा ज्या दिवशी आपली हळद लागवड आहे त्याच्या 2 ते 3 तास अगोदर जैविक प्रक्रिया बेण्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. ही प्रक्रिया करत असताना अगोदरच्या दिवशी आपण जी रासायनिक प्रक्रिया केलेली आहे त्यानंतर आपल्याला या बेण्यावर जैविक प्रक्रिया करावी. त्यासाठी ॲझोटोबॅक्टर एकरी 2 किलो, PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 2 किलो आणि ट्रायकोडर्मा 1 किलो याचं आपल्याला पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपल्या बेण्यावर हे शिंपडायचं आहे. हे शिंपडल्यामुळं स्फुरदचा उपलब्धता आहे हे अतिशय चांगले होईल आणि बेणं आपलं जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर सडणार नाही. या जैविक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये रासायनिक बेणे प्रक्रियेच्या अगोदर करू नये. अगोदर रासायनिक बेणे प्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये 2 ते 3 दिवस सुकवूनच जैविक बेणे प्रक्रिया करावी.